विधान परिषद निवडणुकीच्या निमित्तानं राज्यात सध्या हॉटेल पॉलिटिक्सला सुरुवात झाली आहे। 12 जुलैला 11 जागांसाठी निवडणूक होत असून 12 उमेदवार रिंगणात आहेत। निवडणुकीत घोडेबाजार होण्याची शक्यता सगळ्यांनाच वाटते। त्यामुळे राजकीय पक्षांनी आपापल्या आमदारांना एकत्र ठेवण्याचा प्रयत्न चालवलाय, पण हॉटेलच मिळत नसेल तर करावं काय? लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसल्यानंतर आता होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकांसाठी सगळ्याच पक्षांकडून खबरदारी घेण्यात येते आहे। राज्यातील प्रमुख पक्षांच्या आमदारांना हॉटेलात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। त्यामुळे मुंबई शहरातील 5 स्टार हॉटेलांमध्ये सध्या राजकारण्यांची लगबग पाहायला मिळते। विधान परिषद निवडणुकीत 9 जागा जिंकण्याचं लक्ष्य ठेवलेल्या महायुतीत भाजपच्या आमदारांना ताज प्रेसिडेंटमध्ये ठेवण्यात आलंय। या हॉटेलमध्ये एका रूमचं भाडं 13,000 ते 18,000 पासून सुरू होतं ते 1 लाखापर्यंत रूम आहे। 12 जुलैला होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी आता प्रत्येक पक्षाकडून म्हणजेच महायुती आणि महाविकास आघाडीकडून मतांची जुळवाजुळव होत असताना आपली मतं कुठेही फाटाफूट होऊ नये यासाठी महायुतीकडून एक पाऊल उचलण्यात आलेलं आहे, ते म्हणजे हॉटेल पॉलिटिक्स। आणि याच माध्यमातून महायुतीच्या प्रत्येक पक्षातील राष्ट्रवादी असेल, भाजप असेल आणि शिवसेनेच्या आमदारांना आता हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे। आपण ताज हॉटेलच्या बाहेर आहोत आणि याच ताज हॉटेलमध्ये पाहायचं झालं तर आज रात्रीपासून भाजप आमदारांना ठेवण्यात येणार आहे। 12 जुलैला विधान परिषदेची निवडणूक आहे ती पार पडणार आहे, परंतु या निवडणुकीपूर्वी 11 जागांसाठी 12 उमेदवार उभे केलेले आहेत आणि यामध्येच जे मतांची जुळवाजुळव आहे ती महाविकास आघाडीला करावी लागणार आहे। त्यामुळे आपली गोटातील मतं ही कुठल्याही अन्य पक्षाला जाऊ नये यासाठी प्रत्येक पक्षाने हे उचललेलं सुखरूप पाऊल या ठिकाणी बोलावं लागतंय। तर शिंदेच्या शिवसेनेचे आमदार वांद्रे ताज लँडमध्ये वास्तव्याला आहे। या हॉटेलमधल्या एका रूमचं किमान भाडं साधारण 15,610 एवढं आहे। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलै रोजी मतदान होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच पक्षांचं हॉटेल पॉलिटिक्स पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर 11 जागांसाठी 12 जुलै रोजी मतदानाची प्रक्रिया जी आहे ती पार पडणार आहे आणि यासाठी 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून यामध्ये भाजपचे 5, शिंदेच्या शिवसेनेचे 2, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 2, काँग्रेसचा 1, शिवसेना ठाकरेंच्या शिवसेनेकडून 1 आणि शेतकरी कामगार पक्षाचा एका उमेदवाराचा समावेश आहे। तर महायुतीतला तिसरा पक्ष असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार वरळीतल्या 4 सीझन हॉटेलमध्ये मुक्काम आलाय। दादरच्या सिद्धिविनायकाच्या दर्शनानं या आमदारांनी मोहिमेला सुरुवात केली। त्यानंतर आता मुक्काम 4 सीझन हॉटेलमध्ये। 4 सीझन हॉटेलमधील एका रूमचं किमान भाडं साधारण 17,000च्या घरात आहे। महाविकास आघाडीत ठाकरेंच्या शिवसेनेनं मिलिंद नार्वेकरांना रिंगणात उतरवलंय। आमदार फुटू नये त्याची खबरदारी म्हणून ठाकरेंच्या शिवसेनेनं आपल्या आमदारांसाठी परळमधलं ITC ग्रँड हे हॉटेल बुक केलंय। या हॉटेलमध्ये उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली। या हॉटेलात एका रूमचं किमान भाडं हे 15,000च्या घरात आहे। विधान परिषदेच्या निवडणुकीपूर्वी हॉटेल पॉलिटिक्सला सुरुवात झालेली पाहायला मिळत आहे। महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष जे आहेत हे पक्ष आता आपल्या आमदारांना ठेवण्यासाठी मोठमोठे पंचतारांकित हॉटेल शोधत आहेत आणि यातच ठाकरेंची शिवसेना देखील आता पुढे आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे सर्व आमदार विधानसभा सदस्य हे मुंबईतील परळ येथील ITC ग्रँड इथे येणार आहेत। आज संध्याकाळी मुंबईतील पदवीधर आमदार अनिल परब यांच्या विजयानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम ITC ग्रँड या हॉटेलमध्ये त्यांनी ठेवला आहे आणि याच हॉटेलमध्ये जेवणाच्या कार्यक्रमानंतर सर्व विधानसभा सदस्य आहेत हे या हॉटेलमध्येच थांबणार आहेत। 12 जुलैला होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकींसाठी खबरदारी म्हणून आपल्या 15 आमदारांना ठाकरेंच्या शिवसेनेचे सर्वच आमदार या हॉटेलमध्ये राहणार आहेत। काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांचीही अशीच व्यवस्था करण्यात आली आहे। आमदार फुटू नयेत यासाठी हा सगळा आटापिटा सुरू आहे। सत्ताधारी पक्ष घोडेबाजार करण्यामध्ये किती हुशार आहे आणि म्हणूनच त्यांना 50 खोके एकदम ओके ही उपाधी पण मिळालेली आहे आणि त्यामुळे कुठलाही पक्ष आपल्या आमदारांची काळजी घेत असतो। आमदार किडनॅप होऊ शकतात, काही होऊ शकतं आणि म्हणून अशा वेळेला आमदारांना एकत्र ठेवणं ही आमची गरज आहे असं आम्हाला वाटतं। 2 वर्षांपूर्वी झालेल्या राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपानं चमत्कार करून दाखवत विजय मिळवला होता। यावेळी 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत। त्यामुळे हा 12वा उमेदवार नेमका कोणाला धोक्याचा ठरतो हे पाहावं लागणार आहे। विधानसभा निवडणुकीपूर्वीची ही निवडणूक सगळ्याच पक्षांसाठी महत्त्वाची मानली जाते, मात्र यात कोट्यवधी रुपयांचा चुराडा होतोय हे मात्र नक्की। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई।